डोंबिवली शिवसेना आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका दत्तनगर नागरिक आरोग्य केंद्र तर्फे क्षयरोगमुक्त भारत अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर पूर्वेकडील स्वर्गीय आनंद दिघे सभागृह येथे घेण्यात आले। यावेळी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका दीपाली पाटील यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप करण्यात आले। यावेळी आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील, नगरसेविका दीपाली स्वप्नील पाटील, विभाग प्रमुख ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, माजी नगरसेविका अनिता मयेकर, शाखा प्रमुख गणपत माने, उपशाखा प्रमुख कृष्णा पाटील, शाखा संघटक अनिता बोरगे, जिया विजया शिरोडकर, भावना पेडणेकर, हर्ष पेडणेकर, राजाराम सोष्टे, विना पवार, अखिलेश राजपूत, विनायक टेंबे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली। नमस्कार, मी दीपाली पाटील, नगरसेविका प्रभाग क्रमांक 28 गांधीनगर। आज आपल्या इथे आरोग्य शिबिर आयोजित केला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका दत्तनगर आरोग्य केंद्रामार्फत टीबी मुक्त भारत अभियान या अंतर्गत इथे आरोग्य शिबिर आयोजित केला आहे। या आरोग्य शिबिराचं एकच उद्दिष्ट आहे की आपला भारत टीबी मुक्त झाला पाहिजे आणि ते सर्वांना म्हणजे जे रुग्ण येतील त्यांना मोफत छातीचा एक्सरे, औषध गोळ्या असं सर्व उपलब्ध आहे आणि जे काय निदान होईल त्याचा पण उपचार होणार इथून। आणि आपल्या इथे आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड या योजनेचा देखील लाभ घेता येईल नागरिकांना। आरोग्य शिबिराबरोबर तुम्ही वयावाटप काय आपले कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि कोणी मुलं म्हणजे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठीच हे एकच उद्दिष्ट आहे। सभागृहामध्ये आरोग्य शिबिर लावण्यात आलं होतं। माझं नाव राजाराम नारायण सोष्टे, मी शिवसेनेचा कार्यकर्ता असून सामान्य कार्यकर्ता आहे, एवढा मोठा नाही। पण आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून हा आरोग्य शिबिर आणि वह्या वाटप आपली नगरसेविका वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 28च्या दीपाली स्वप्नील पाटील यांच्यामार्फत वह्या वाटप आणि आरोग्य शिबिर लावलेलं आहे। त्याचा बऱ्याचशा लोकांनी लाभ तर घेतलाच, आणखी त्याप्रमाणे आभा कार्ड आणि याचं कार्ड दोन्ही पण कार्डाचा इथे लोकांनी बराचसा फायदा घेतला आणि संपर्क साधला आणि लोकांनी त्याच्याबद्दल मी सर्व जनतेचे आणि कार्यक्रम राबवलेल्याचा सत्कार मूर्ती